अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनील तात्या नेरकर यांची सर्वानुमते निवड। नवीन कार्यकारिणी जाहीर। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील गोल्डन लीफ येथील हॉटेलमध्ये सभागृहात आज अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। यात सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनील तात्या नेरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यातील, संपूर्ण महाराष्ट्रातील विविध राज्यातून, जिल्ह्यातून वाणी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला होता। तर येत्या काळात वाणी समाजाच्या विश्वास टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही असा विश्वास या ठिकाणी निर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष वाणी समाज सुनील तात्या नेरकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। तर त्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एज्युकेशन हब करणार असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यात प्रामुख्याने शिक्षणासोबत संस्कार, कुटुंब यासह धडे या ठिकाणी दिले जातील। सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत या ठिकाणी आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवून समाजाचं हित कसे साधता येईल असं कार्य या ठिकाणी करू। त्याचबरोबर सेमी, मराठी, इंग्लिश विविध शिक्षणासाठी वाव देणार। समाजात अनेक ठिकाणी समाज बांधव यांचे मुलं एजबार होत चालले असून त्या संदर्भात लग्न जुळवण्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार। त्याचबरोबर ओबीसी मंडळामार्फत लघु उद्योग, गृह उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणार। एक कमिटी स्थापन करून या ठिकाणी शासनाकडून त्या लघु उद्योग, गृह उद्योगासाठी निधी उपलब्ध करून घेणार असे देखील त्यांनी सांगितले। तर पुढे त्यांनी सांगितले की विदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल। त्याचबरोबर वाणी समाज बांधवांसाठी धर्मशाळा देखील काढणार, यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणार असे देखील त्यांनी सांगितले। तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी पार पडली। संस्था ही सामाजिक संस्था, या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवणे, तळागाळातल्या लोकांचं संघटन करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, तरुण विद्यार्थ्यांना हाताला काम आणि डोक्याला विचार देणे असेच काम यापूर्वी झालेले आहे। ज्या विश्वासाने वाणी समाजाच्या लोकांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे, त्या विश्वासाला कुठला तडा जाणार नाही याची मी नक्की काळजी घेईन। पुढच्या काळामध्ये माझ्या कारकिर्दीत माझं स्वप्न असं असेल, प्रत्येक